नमस्कार श्रोते हो. एक व ज्ञानेशाची या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्व श्रोत्यांचे अगदी मनापासून स्वागत. वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी पंढरी, ज्ञान होय अज्ञानासी, ऐसा वर या टिकेसी. श्रोते हो, आजच्या या भागात आपण सांख्ययोग आणि कर्मयोग याबद्दल भगवान परमात्मा आणि अर्जुन यांच्यामध्ये जो संवाद होत आहे तो आज आपण इथे आजच्या भागात पाहणार आहोत. आजच्या या भागात आपण सांख्ययोग व कर्मयोग हे दोन्ही फळदृष्टीने वेगळे आहेत, पण खरे पाहिले तर ज्ञानी लोक तसे म्हणत नाहीत. या दोन्ही योगांपैकी एकाचे जरी आचरण निष्ठेने आणि श्रद्धेने केले तरी त्या पुरुषाला दोन्ही योगांचे फळ मिळते. म्हणूनच आज आपण ज्ञानेश्वरीमधील 5व्या अध्यायातील 18च्या पुढील ओव्या घेणार आहोत. ओम नमो ज्ञानेश्वरा. तरी गेली याची सेना करी, न पवता चाडना धरी, जो सुनिश्चळू अंतरी, मेरू जैसा. आणि मी माझी ऐसी आठवण, विसरले जयाचे अंतःकरण, पार्था तो संन्यासी जाना निरंतर. जो मने ऐसा जाहला, संगी तोची सांडिला, मनोनी सुखे सुख पावला अखंडित. आता गृहादिक आघवे, ते काही न लगे त्याजवे, जे घेते जाहले स्वभावे, निसंगू म्हणूनी. देखे अग्नी विजोनी जाय, मग जे राखोडी केवळू होय, ते तू कापुसे गिवसूये जिया परी. तैसा असतेनी उपाधी, ना कळी जे तो कर्मबंधी, जयाची ये बुद्धी संकल्पू नाही. म्हणोनी कल्पना जे सांडे, तेची गा संन्यासू घडे, ये कारण दोन्ही सांगडे संन्यास योगू. एरवी तरी पार्था, जे मूर्ख होती सर्वथा, तो सांख्य योगू संस्था जाणती केवी. सहज ते अज्ञान, म्हणूनी म्हणती ते भिन्न, एरवी दीपा प्रती काही अनान, प्रकाशू आहाती. पै समयेक येणे अनुभवे, जीही देखले तत्व आघवे, ते दोही तेही ऐक्य भावे मानती गा. या ओव्यांचे निरूपण करताना माऊली महाराज इथे म्हणतात, जो गेलेल्या गोष्टींची आठवण करीत नाही, लाभासाठी हाव धरीत नाही, तो मेरू पर्वताप्रमाणे अंतर्यामी स्थिर असतो. हे अर्जुना, त्यांच्या अंतःकरणात मी व माझे याचे स्मरण देखील राहत नाही. तो नित्य संन्याशी जाणावा. ज्याच्या मनाची अशी वृत्ती झाली आहे त्यालाच विषयाची इच्छा सोडते आणि म्हणून त्याला सहजपणे
अखंड सुखाची प्राप्ती होते. अशा स्थितीत घर वगैरे सोडण्याची मुळीच जरुरी नाही, कारण त्याचे मन संभवतः निस्संग झालेले असते. विस्त विझल्यावर मग त्याची झालेली नुसती राख जशी कापसात ठेवता येते, अगदी त्याचप्रमाणे त्याच्या बुद्धीला मी कर्ता आहे असा विकार होत नाही. तो संसारात राहून सुद्धा बद्ध होत नाही. म्हणून जेव्हा मनातील कल्पना नाहीशा होतात तेव्हाच संन्यासी घडतो. आणि याच कारणामुळे कर्मत्याग व कर्मसन्यास हे दोन्ही सारखेच आहेत. एरवी तरी अर्जुना, जे अज्ञानी आहेत ते सांख्ययोग व कर्मयोग कसा समजू शकतील? ते संभवतःच मूर्ख असतात, म्हणून या दोन मार्गांना भिन्न समजतात. एरवी प्रत्येक दिव्याचा प्रकाश वेगवेगळा असतो का? तथापि ज्यांनी चांगल्या प्रकारे अनुभव घेऊन परब्रह्माचे तत्व जाणले आहे, ते दोन्ही योग एकच आहेत असे मानतात. आणि सांख्यी जे पाविजे, तेची योगू गमिजे, म्हणोनी ऐक्य दोही ते सहजे. या परी देखे आकाश आणि अवकाशा, भेदू नाही जैसा, तैसे एक योग्य संन्यासा. ओळखे जो तयासीच जगी पाहले, आपण पे तेनेची देखले. जया सांख्या योग जाणवले, भेदेविन जो युक्ती पंथे पार्था. चढे मोक्ष पर्वता, तो महासुखांचा निमथा. वहिला पावे एरा योग स्थिती जया सांडे, तो वायाची गा हव्यासी पडे. परिप्राप्ती काही न घडे संन्यासाची, जेने भ्रांती पासून हिरतले. गुरुवाक्य मन धुतले, मग आत्मस्वरूपी घातले. हारोनिया जैसे समुद्री लवण न पडे, तव वेगळे अल्प आवडे. मग होय सिद्धूची एवढे, मिळे तेव्हा तैसे संकल्पोनी काढिले. जयाचे मनची चिंतन जाहले, तेने एक देशिया परिव्यापले. लोकत्रय आता करता कर्म करावे, हे खुंटले तया स्वभावे. आणि करी जरी आघवे, तरीही अकर्ता तो. इथे भगवान श्रीकृष्ण म्हणतात, सांख्या मार्गाने जे मिळते तेच योगानेही मिळते. म्हणून हे दोन्ही मार्ग साहजिकच एक आहेत. आकाश व पोकळी यात जसा भेद नाही, तसा ज्ञानयोग व कर्मयोग यात भेद नाही. ज्याने ज्ञानयोग आणि कर्मयोग यात भिन्न भाव नाही हे जाणले, त्यालाच ज्ञानप्राप्ती झाली. ज्ञानानेच आत्मस्वरूप पाहिले. हे अर्जुना, जो निष्काम कर्मे करून मोक्षरूप पर्वतावर चढतो, तो परमानंद रूपी शिखर त्वरेने गाठतो. जो कर्म मार्गाचे आचरण करीत नाही, तो व्यर्थच संन्यासाच्या छंदात पडतो. परंतु त्याला संन्यासाची प्राप्ती केव्हाच होत नाही. ज्याने आपले मन सर्व विषयापासून आवरून व गुरुपदेशाने स्वच्छ करून
आत्मस्वरूपाच्या ठिकाणी लावले. जसे समुद्रात मीठ घातले नाही तोपर्यंत ते वेगळे व अल्प दिसते, पण त्याच समुद्रात मीठ घातले म्हणजे समुद्रभर पसरते. अगदी त्याचप्रमाणे ज्याचे मन संकल्पापासून वेगळे केल्यामुळे ब्रह्मरूप झाले आहे, त्याचे मन एकदेशीय खरे, पण त्याने त्रिभुवन व्यापले आहे असेच समज. मग त्याला मी करता, मी अमुक एक कर्म करायचे आहे या गोष्टी संभवताच नाहीशा होतात आणि त्याने सर्व कर्मे केली तरी ती न केल्यासारखीच आहेत. निष्काम कर्मयोग आचरणारा शुद्ध चित्त जितेंद्रिय, ज्याने देह ताब्यात ठेवला व ज्याचा आत्मा सर्व भूतांच्या आत्म्याशी एकरूप झाला आहे, असा मनुष्य कर्मे करीत असला तरी त्यापासून तो अलिप्त असतो. श्रोते हो, इथे आपल्या ज्ञानेश्वरीच्या 5व्या अध्यायातील 37 ओव्या पूर्ण झालेल्या आहेत. झालेली सेवा मी सद्गुरू ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून जरूर कळवा. ओम नमो ज्ञानेश्वरा. धन्यवाद.